जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागच्या भागात आपण बघितले, एके दिवशी राजे बैठकीवर बसले असता सोयराबाई राजांना बाहेर दाखवतात की छोटे राजे म्हणजेच संभाजी राजेंसाठी आऊसाहेबांनी खोगीर बनवून घेतली व ते त्या घोड्यावर चढवून शंभूराजे त्या घोड्यावर फिरत होते. राजांना हे बघून अति आनंद झाला. पुढे त्यांनी मासाहेबांच्या महाली ज्ञानूमाळी आल्याची खबर दिली. राजांनी ती खबर ऐकताच गडबडीने ज्ञानूमाळ्याला भेटायला गेले. त्याच्याशी एकांतात चर्चा केली. आता बघूयात पुढे. नेताजी पालकर हिंडू फिरू लागले होते. राजे, नेताजी, मोरोपंत, सर्जेराव जेधे, तानाजी ही सारी मंडळी आता खलबत करण्यात गुंतली होती. गडावर नेहमी फकीर येत होते. राजांना भेटून गडाबाहेर जात होते. खास विश्वासाची माणसे राजे निवडित होते. नाना वेशांनी, नाना कारणांनी त्यांची पुण्यास रवानगी होत होती. निवडलेल्या फौजेत राजांनी आपल्या फौजेतले काही पठाणही निवडले होते. पठाण फौजेचा अधिकारी इब्राहिम खान आता सदैव राजांच्या बरोबर दिसत होता. थोड्याच दिवसात राजांच्या हाती सारे तपशील आले. पुण्यात कुठे पहारे चौक्या आहेत, पहारे केव्हा बदलतात, खानाच्या 60 सरदारांचे तळ, त्यांच्या जागा, निरनिराळे शामियाने, डेरे या साऱ्या नोंदी राजांच्या मनात होत होत्या. चौकी पहारे, त्यांच्या अचूक जागा, पहारे बदलण्याच्या वेळा, टेहाळणीसाठी बाहेर पडणाऱ्या तुकड्या, त्यांचे मार्ग, परतण्याच्या वेळा हे सारे बारकावे राजे ध्यानी घेत होते. राजे सदैव विचारमग्न दिसत होते. काहीतरी मोठा बेत शिजतो आहे हे साऱ्यांना जाणवत होते. वाढत्या उन्हाळ्याबरोबर गडाची तगमग वाढत होती. बाळाजी, चिमणाजी हे नरेकर बंधू, नेताजी पालकर, तानाजी मालुसरे यांच्यासह राजे सदैव वावरत होते. राजे विचार करीत महालात बसले असता मनोहारी आत आली. तिने सांगितले, फिरंगोजी आलेत. कुठं आहेत? मासाहेबांच्या बरोबर बोलत बसलेत. आपली मासाहेबांनी आठवण केलीये. निरोप सांगून मनोहरी वळली. राजांनी हाक मारताच ती थांबली. राजे म्हणाले, फिरंगोजींना आणि मासाहेबांना आम्हीच बोलावलंय म्हणून सांग. जिजाबाई आणि फिरंगोजी यांची चाहूल लागताच राजे उभे राहिले. जिजाबाई आत आल्या, बैठकीवर बसल्या. फिरंगोजी बैठकीच्या खाली अदबीने बसले. दोघेही राजांकडे पाहत होते. राजांनी विचारले, फिरंगोजी, तुम्ही काय बातमी आणली? अष्टमीचा मुहूर्त आहे. आपला झुणके होता ना, पुण्याचा हवालदार? बरं, त्याची मुलगी भोरच्या रावतांच्या मुलाला ठरवली. छान. शिवबा, अरे चाललंय काय? कसलं लग्न? मासाहेबांनी विचारले. राजे नुसते हसले. जिजाबाई फिरंगोजींना म्हणाल्या, फिरंगोजी, आत्ताशा राजे तुटकच वागतात. काही बोलायचं झालं तर आपली माणसं घेऊन गडाच्या बुरुजावर फिरत बोलतात. नजरबाज तर हर घडीला एक येतो, पण आम्हाला मात्र राजे काही सांगत नाहीत. आता राजांचा विश्वास हा मासाहेब पुष्कळ झालं. राजे हसून म्हणाले, या तक्रारीवर कुणाचा विश्वास बसायचा नाही. आमचा बेत पक्का झाला की आम्ही तुम्हाला सांगणारच होतो. कसला बेत? मासाहेब, आम्ही लाल महालावर चालून जायचं ठरवलंय. लाल महालावर? जिजाबाई आश्चर्यचकित झाल्या. हो, पण राजे, खानाची फौज लाखावर, सारं पुणे व्यापलंय त्याच्या फौजेनं. ज्ञानू सांगत होता ना. खरं आहे, राजे म्हणाले. आम्ही फौजेवर तुटून पडणार नाही. आम्ही खानावर चालून जाणार. पण ते कसं शक्य आहे? आपल्या आशीर्वादानं आणि भवानी कृपेनं सारं होईल. मासाहेब, आम्ही आजवर वाट पाहिली, पण खान पक्का आहे. त्याचे सरदार बाहेर पडतात, पण तो पुणे सोडून हलत नाही.
आम्ही महाबत खानाचा पराभव केला, पण खान संतापून बाहेर पडला नाही. आमचा मुलूक त्यानं बळकविला आहे. प्रजा घरदार सोडून वनवासी झाली आहे. दिवसेंदिवस आमचं बळ कमी होत आहे. संभाजी कावजीसारखी माणसंही मोहाला बळी पडून खानाच्या आश्रयाला जाऊ लागली आहेत. म्हणून हा आतातायी मार्ग. त्याखेरीज इलाज नाही. खान सुखलोलूप आरामी असला तरी त्याला बादशहाची दुसरी प्रतिमा समजतात. असा त्याचा लौकिक आहे. आमच्या हातून जेवढं होईल तेवढं आजवर केलं. खानाच्या फौजेवर हल्ले केले. काहरतलबाचा नामदार खानाचा पराभव केला. मोगलाईत खंडण्या वसूल केल्या, पण त्याचा खानावर काहीच परिणाम होत नाही. उलट दिवसेंदिवस त्याची ताकद वाढते आहे. आमचे खुद्द सेनापती जखमी झाले. 300 घोडी जखमी झाली. नवीन येणारा दर दिवस आमची ताकद कमी करतो आहे. शास्ता खानानं आमचा मुलूक मिळवला आहे. अशीच उसंत दिली तर कोकणही हातचं जायला विलंब लागणार नाही. म्हणून हा बेत आखलात? हो, आम्ही लाल महालात येऊ हे खानाच्या स्वप्नीही नसेल. ते घडलं आणि खान मेला की फौज राहणार नाही. सारा मुलूक मोकळा होईल. जिजाबाई चिंतातूर झाल्या. काही न बोलता त्या बसून होत्या. शिवाजीराजे गहिवरून म्हणाले, मासाहेब, तुम्हाला हे मान्य नाही का? राजे, तसं म्हणत नाही आम्ही, पण खानाच्या एवढ्या पसाऱ्यात तुम्ही एकाकी शिरणं हे बरं वाटत नाही. एकाकी का? आमच्याबरोबर तानाजी, येसाजी, फिरंगोजी, सर्जेराव, आमचे रक्षक दल सारे असणार. जिजाबाई हसल्या, म्हणाल्या, राजे, उगीच कसला धीर देता? कुठं 1.5 लाखाची छावणी, चारी बाजूंनी सागरासारखी छावणी पसरलेली, आणि त्या महालात तुम्ही एकटे जाणार? फिरंगोजी म्हणाले, मासाहेब, आम्ही राजांना तेच सांगत आहो. आम्ही फत्ते करून येतो म्हटलं तर राजे ऐकत नाहीत. जिजाबाई म्हणाल्या, राजांनी मनावर घेतलं की संपलं. मग त्यात बदल खुद्द त्यांच्या मासाहेब सुद्धा करू शकत नाहीत. मासाहेब, आपण आज्ञा करा. आम्ही हा बेत मागे घेतो. तसं कधी आम्ही म्हटलं? मग मासाहेब, एवढी जोखमीची बाब. जरा चूक झाली तर हसवायला, जीव मोलाची माणसं गमवायला वेळ लागायचा नाही. लाल महाल आमचं घर, पायाखालचा सराव. जेवढ्या सफाईनं आम्ही ही कामगिरी पार पाडू तेवढं दुसरं कोण आहे? मासाहेब, आम्हाला देवीनं दृष्टांत दिला आहे. स्वप्नी येऊन आम्हाला अभय दिलं. आम्ही ही मोहीम यशस्वी करू, यात आम्हाला शंका नाही. जिजाबाईंनी श्वास घेतला. त्या म्हणाल्या, राजे, तुम्ही मनात आणाल ते पार पाडाल याची आम्हाला खात्री आहे. पण आईचं मन भीतं. आम्ही आड येत नाही. मागे आम्ही आहोत. आम्हाला दुसरा आधार नाही. हे ध्यानी घेऊन जे करायचं ते करा. राजे भारावून म्हणाले, मासाहेब, आपण चिंता करीत आहात याची आम्हाला जाणीव आहे. आपली तळमळ आम्ही जाणतो. संकटाची चाहूल लागताच मुलाला माता अनेक, पण कर्तव्यासाठी मुलाला संकटात जाऊ देणाऱ्या आपल्यासारख्या मातांचं दर्शन दुर्लभ. तुमच्या पोटी जन्म घेतल्याचं आम्हाला समाधान वाटतं, अभिमान वाटतो. राजे काही क्षण थांबले. त्यांनी निर्णय जाहीर केला. आम्ही पंचमीला येथून बाहेर पडू. कोंढाण्याला तळ करून अष्टमीला आम्ही पुण्यात प्रवेश करू. पण रामनवमी? आम्ही विजयाच्या आनंदात कोंढाण्यावर रामनवमी साजरी करू. मासाहेब, रमजानचे उपवास सुरू होतील. अष्टमीला 6वा दिवस असेल. उपासानं थकलेले जीव रात्री जेवण करून गाढ झोपतात. निद्रा आवरत नाही. त्यांचे उपवास आमच्या पथ्यावर पडल्याखेरीज राहणार नाहीत. फिरंगोजी थक्क होऊन म्हणाले, राजे, हे ध्यानी आलं नव्हतं. राजे म्हणाले, शत्रूवर चाल करताना
नुसती फौज लक्षात घेऊन चालत नाही. त्यांचे सणवार, रीतिरिवाज, उपवास हे सारं ध्यानी घ्यावं लागतं. दसऱ्याच्या दिवशी मराठ्यांवर कोणी चालून आलं तर प्रतिकार दसपट होणारच. साऱ्यांचीच शस्त्र परजलेली, हाती असलेली. राजे सर्व बेत ठरवित होते. आजवर भीती वाटत होती ती जिजाबाईंच्या अनुज्ञेची. ती पदरात पडताच राजांचा उत्साह दुणावला. ते तडफेने कार्याला लागले.